हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आता आज आपण मस्त अशी बनवूया बर्फी. कसली तर मस्त खोबऱ्याची. चला मम्मी घेतलं खोबरं. आता खोबरं घेतलं म्हटल्यावरती बर्फी बनण्यासाठी काय करणं, तर हे खोबरं मी आता मिक्सरमधून वाटून घेतलं होतं. एक कढई ठेवली, कढई छान गरम झाली, त्याच्यामध्ये मी खोबरं टाकलं आणि छान असं मस्त परतून घ्यायचं. खूप मस्त असा कलर चेंज होईपर्यंत परतल्यानंतर म्हणजे मी एक वाटी खोबरं घेतलं होतं ना, तर त्याच्यासाठी मी पाऊण वाटी साखर घेतली आणि 2 चमचे फक्त आपली जे पावडर असते ना दुधाची, ती घेतली. तुम्हाला हवं असेल तर घ्या, नसेल तर नका घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. आता सगळं छान असं एकजीव झाल्यानंतर मी हे मस्त असं कलर चेंज होईपर्यंत पुन्हा भाजून घेतलं आणि आता आपण मस्त हे भाजून झाल्यानंतर आपल्याला सेट करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी एक प्लेट घेतली, त्याच्यावरती थोडंसं तूप लावून घेतलं की जेणेकरून आपली बर्फी चिकटावी नाही म्हणून. तर अशा पद्धतीने ज्या छान असं तूप मी स्प्रेड करून घेतलं. आता जे सारण बनवून घेतलं आहे ना, ते आपण याच्यामध्ये टाकून आणि थंड करून घेऊया. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. आता सारण हळूहळू टाकूया, कारण खूप गरम आहे. आणि बघू शकतात खूपच असा छान असा कलर चेंज झाल्यापर्यंत मी हे परतून घेतलं होतं. अजिबात आपली बर्फी खराब नाही होणार. फक्त एकच असतं की कुठलीही गोष्ट करताना पेशन्स असायला हवे आणि घाई गडबडीत केलं तर अजिबातच जमणारच नाही मग. बस बाकी काही नाही. हां मंडळी, तुम्हाला एक विचारायचं होतं, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? आणि जर व्हिडिओ आवडत असतील ना, तर तेवढं लाईक आणि शेअर पण करत जा. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला थोडेच पैसे लागतात. बस सबस्क्राईब करायचं आणि पुढे चालायचं. आणि आम्हाला पण प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवायला. तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओ बनवताना खूप अशी मेहनत करायला लागते आणि एक आपल्याला हे असतं, पॉझिटिव्हिटी असते की नाही माझा व्हिडिओ खूप छान होणार आहे, असं म्हणून आपण करतो. तर बघा मंडळी, मस्त आता मी बोलता बोलता तुमच्याशी इकडं माझी बर्फी छान अशी सेट करायला ठेवली होती. तर मी छान हव्या अशा आकारात तुम्ही वड्या करून घ्या आणि छान अशा ह्या वड्या मस्त सेट होऊन अर्धा एक तासासाठी मस्त फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे छान असे तयार होतील. तर बघा मस्त असं तुम्ही बघू शकतात, खूपच छान अशा झाल्या होत्या. आणि अशी ही नारळाची वडी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बघू शकतात मी थोडंसं फक्त आपल्याला डिझाईन करण्यासाठी वरती बदाम लावला होता. तर मस्त असं खूप छान नाही का, हेल्दी आणि बिना कसलाही न वापर करता 2-3 गोष्टी वापरून छान अशी आपली बर्फी तयार आहे. बघा छान वाटते ना रेसिपी. हां, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय.